त्याला भिल्ल पेंटिंग असं म्हणतात. गोंड लोकांनी जी काढलेली आहे त्यांना गोंड पेंटिंग असं म्हणतात. मधुबनी लोकांनी जी काढलेली असते त्याला मधुबनी म्हणतात. किंवा सोरा लोकांनी काढलेली आहे त्यांना सोरा पेंटिंग म्हणतात. तसंच वारली लोकांनी काढलेल्या पेंटिंगला काय म्हणतात? वारली पेंटिंग म्हणतात. तर असं भारतभरातल्या जगभरातला आम्ही सिम्बॉल्स गोळा केले, एका पुस्तकात आणले आणि त्या पुस्तकात आणल्यानंतर एक सिलेबस तयार केला वारली चित्रकलेवरती आणि त्याच्यानंतर 1000 डिझाईन्स आम्ही क्रिएट केल्या. कॉम्बिनेशन मधुबनी बरोबर कॉम्बिनेशन, सोरा बरोबर कॉम्बिनेशन आणि गोंड बरोबर कॉम्बिनेशन आणि हा सगळा रिसर्च आम्ही मांडला साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीला. आणि त्यांनी त्या सगळ्या आपल्या भारतीय कला संस्कृतीचा म्हणजे जनशिक्षणाचा इतिहास मला सांगायचा आहे की त्यांनी अभ्यास केला 1000 पेंटिंगचा आणि त्यांनी मला डॉक्टरेट इन फाईन आर्ट्स म्हणून मला डॉक्टरेट पण दिली. सांगायचं असं आहे की पेंटिंगचं महत्व म्हणजे माझं महत्व मला नव्हतं सांगायचं, मला सांगायचं की पेंटिंगचं महत्व एवढं आहे. तर ती एक अतिप्राचीन कला आहे, एक सुंदर कला आहे आणि आनंद घेऊन शिकण्यासारखी कला आहे. ती मॅडम तुम्हाला शिकवायला चाललेल्या आहे. म्हणून ते मला मन लावून शिका आणि मग त्याच्यातून मग पुढे तुम्हाला मधुबनी करायचंय का अजून ऍडव्हान्स करायचंय